नमस्कार, कुमुदा टीममध्ये आपलं स्वागत आहे। आजपासून आम्ही अभियान सुरू केलेलं आहे, जागो मराठा। मराठा युवक जागृती मोहीम। मराठा जागो म्हणजे तुम्ही प्रश्न कराल की मराठा झोपलाय काय? नाही मित्रांनो, मराठी झोपलेला नाही, पण मराठी माणसाचा स्वाभिमान झोपलेला आहे। एक मराठा लाख मराठा, पण ज्या वेळेला लढाईची वेळ येते त्यावेळी एक मराठा लाख मराठा नाही, एक मराठा एकच मराठा। बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले ते, जगाच्या कुठल्याही कोपऱ्या कानाकोपऱ्यात मराठा माणूस असू दे, तो एकच आहे। सगळे आम्ही एक आहोत, पण आमच्या इथं भाऊबंदकी, मी ह्याचा माणूस, मी त्याचा माणूस, मी ह्याचा माणूस, काय चाललंय? गेल्या 2-3 दिवसामध्ये काही वडीलधारी नेत्यांनी एकजूट, मराठा एकजूट अभियान राबवले। नुसतं अभियान राबवून एकजूटपणा येत नाही। आणि स्पष्टपणे सांगतो, सीमा प्रश्नाबद्दल मी बोलत नाही, तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तो विषय वेगळा। त्यासाठी समिती आहे, समिती लढते। मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी ना भाजपाचा नाही, काँग्रेसचा नाही, समितीचा नाही, फक्त मी आहे मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी स्वाभिमानाचा। परवा दिवशी बेळगावमध्ये 2-4 दिवसापूर्वी सचिन तेंडुलकर आले होते। त्यांनी सांगितलं, मी मराठी असण्याचा मला स्वाभिमान आहे। तर माझ्या युवकामधला स्वाभिमान कुठे गेला आहे? थोड्याशा आमिषाला बळी पडून अस्मिताच विसरलाय। जर मराठी युवकानं मनात आणलं, बेळगाव उत्तर ग्रामीण मराठी आमदार होणे शक्य आहे, अशक्य काही नाही आहे। मराठी भाषा टिकवा, मराठी स्वाभिमान बाळगा, आमिषाला बळी न पडता आमच्यात युवकाला तयार करा, मराठी संघटना करा, मराठी संघटित व्हा, एकजूटपणा दाखवा, तर मराठी भाषा टिकेल, मराठी स्वाभिमानपणा टिकेल। आज आम्ही लाचार झालो आहे। मराठी आहे सांगायला तुमच्या मनामध्ये भीती वाटते, कोण काय म्हणतील, काय होईल आम्हाला। शुभम शेळके मराठी कीर्ती समितीसाठी लढतोय, पण त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होतात। शुभम शेळके, तुम्हाला एक सल्ला देतो आम्ही, मराठी भाषेसाठी लढा, मराठी स्वाभिमानासाठी लढा। सीमा प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तो चालत राहू दे, पण ग्रामीणमध्ये मराठी आमदार होणं गरजेचं आहे। त्यासाठी एकजूटपणा दाखवा, प्रत्येक मराठी माणूस एकजूटपणा दाखवणं गरजेचं आहे। हे अभियान जोपर्यंत तुम्ही एकजूट होत नाही तोपर्यंत अभियान सुरू राहील। आणि याच्यानंतर मराठी युवकामध्ये, मराठी नेत्यामध्ये काय काय चुका होत आहेत ते मी स्पष्ट तुमच्यासमोर सांगणार आहे। मला वाईट म्हटलं तरी चालेल, पण आम्ही कुठं चुका करतोय ते पाहणं गरजेचं आहे। तर आजच्या ह्या बातमी सत्रामध्ये एवढंच। उद्या पुन्हा मी भेटेन। तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे कळवा। तर कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव। कुमुदा टीव्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।